मंडळी, मी स्वाती आणि आपलं हे आहे मराठी यूट्यूब चॅनल. तर खूप खूप स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर चला, सकाळची सुरुवात माझ्या डब्यापासूनच होते. तर सकाळी 5:15 उठले, हातपाय वगैरे स्वच्छ धुतले, त्यानंतर पीठ मळून घेतलं आणि एकीकडे भाजी शिजायला टाकली गॅसवरती आणि इकडे चपात्या पण पटपट करून घेतल्या. तोपर्यंत इकडे आपलं उजेड पण यायला लागला होता, पक्ष्यांचा चिवचिवाट पण झालेला होता. तर म्हटलं चला फिरायला जायचं होतं थोडं बाहेर वॉकसाठी. तर म्हटलं अगोदर गरम पाणी केलं, त्यामध्ये लिंबू टाकला आणि छान असं पिळून घेतलं. त्यानंतर इथे आमच्या बिल्डिंग शेजारी थोडं पटांगण आहे, ते मुलं वगैरे खेळतात असं काही. तर म्हटलं चला तिथेच फिरायला जाऊया, तर तिथेच फिरायला जाते. त्यानंतर घरी आले, घरी माझं जे काही सर्व काम होतं ते आवरली. तर चला आजचा दिवस तुम्हाला खूप मस्त आनंदाचं जावं. तर चला आज वेफर्स बनवणार आहे. तर त्या अगोदर इथे आज उपवास असल्यामुळे म्हटलं चला थोडंसं ठेवूया. तर माझा दररोज काही चहा होत नाही, कधी वाटलंच तर उपवास असल्यावरतीच होतं. तर इथे मी गुळाचा चहा ठेवला होता. तर इथे मी माझ्या कुंडीमध्ये मी गवती चहा लावलेला आहे, तर त्याचेच काही पाने तोडून टाकले. तर गवती चहाचा स्वाद छान लागतो आपल्याला चहामध्ये, यासाठी. तर इथे आता आपला चहा झाला होता, तर मग मी कपमध्ये काढून घेतला आणि आता तो छान मस्त बसून प्यायचा आनंद घ्यायचा होता. तर आजपासून मला वाळवणाचे पदार्थ बनवण्यासाठी सुरुवात करायची आहे. तर इथे मी कालच वेफर्स बनवून ठेवले होते, तर ते सुट्टीच्या पाण्यामध्ये रात्रभर होते आणि आता सकाळी स्वयंपाक वगैरे आवरल्यानंतर बाहेर गॅलरीत ऊन येते, तोपर्यंत म्हटलं चला वेफर्स गरम पाण्यातून काढून घेऊया. थोडेफार 20-30% शिजवून घ्यावे लागतात. याप्रमाणे इथे तुरटीच्या पाण्यामध्ये जे काही वेफर्स रात्रभर होते ते पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घेतले आणि ते आता एका प्लेटमध्ये काढून घेतले आणि एकीकडं पाणी पण ठेवलं होतं गॅसवरती. तर म्हटलं त्यामध्ये मीठ टाकायचं बाकी होतं, तर म्हटलं मीठ टाकून घेऊया, नंतर विसरून वगैरे जाऊ शकतं. याप्रमाणे मी मीठ टाकून घेतलं. त्यानंतर मला आता आपण वेफर्स अन्नाच्या पाण्यातून काढल्यानंतर आपल्याला ठेवायला एक चाळण घेतली, जी काही धान्य चाळायची चाळण होती ती घेतली. त्यावरती कॉटनचं छान असं सफेद कपडा टाकला आणि बघू शकता आपल्या पाण्याला छान अशी उकळी आलेली होती. तर आता त्यामध्ये मी पटपट असे वेफर जे प्लेटमध्ये काढून ठेवले होते ते या पाण्यामध्ये सोडून घेते. तर ह्या वर्षी वाळवणाच्या पदार्थ बनवण्यासाठी थोडा उशीर झालेला आहे, कारण की गॅसचा प्रॉब्लेम वगैरे असं सर्व काही होतं. गावाकडे करायचं होते परंतु काही जमलं नाही. म्हटलं चला इकडेच करूया. गॅसची टाकी पण आम्हाला भेटलेली, तर काही तसा प्रॉब्लेम नव्हता, त्यामुळे सुरुवात केली थोडी उशिरात. तर चला आता इथे या पाण्यामध्ये मी बटाट्याचे काही चिप्स सोडून घेतलेले आहे. तर बघू शकता शिजले का बघत होते, तर शिजले होते. तर म्हटलं चला आता पटकन काढून घेऊया आणि परत दुसरी फेरी टाकूया. तर असे माझे 3 फेरीमध्ये झालेले होते, कारण की टोप छोटा होता, मोठा नव्हता जास्त, त्यामुळे नाहीतर एकाच टोपात झालेलं असतं. तर बघू शकता या प्रकारे मी 2 प्रकारे परत छान असे अन्नामधून काढून घेतले. तर आता ते बाहेर सुकात टाकायचे होते. तर इथे गॅलरीमध्ये अजून काही ऊन आलं नव्हतं, तर गच्चीवरतीच टाकते, कारण ह्या वेळेस म्हटलं इथे गॅलरीतच टाकूया. तर यासाठी इथे टेबलवरती एक कॉटनचा कपडा टाकून घेतला. त्यानंतर आता ते वेफर्स मला एक एक सुट्टा करून टाकायचा होता. तर चला आता जेवढे काही वेफर्स मी अन्नामधून काढले आहे ते सगळे या प्रकारे कॉटनच्या कपड्यावरती टाकून घेतले. तर फायनली आता इथे जेवढे काही वेफर्स बनवले होते तेवढे मी यावरती कॉटनच्या कपड्यावरती टाकून घेतलेले आहे. त्यानंतर आज उपवास होता, तर म्हटलं चला वेफर्स टाकून झाल्यानंतर खिचडी बनवून घेऊया. तर साधी सिंपल खिचडी बनवली. त्यानंतर ताट तयार केलं. खिचडी खाऊन झाली
झाली. त्यानंतर बघू शकता फायनली थोडेफार आपले 60-70% वेफर्स आपले वाळले होते, तर थोडे बाकी होते. तर म्हटलं आता वेफर्स बघूया किती वाळले किती नाही. तर उद्या पण पुन्हा थोड्या वेळ वाळत घालायचे होते, यासाठी सर्व काही वेफर्स काढून घेतले. तर बघू शकता या प्रकारे पुन्हा एकदा ऊन दाखवायचं होतं यांना. तर चला तुम्हाला तळून दाखवते कशा प्रकारे आपले वेफर्स झालेले आहेत. तर छान असे झालेले होते. काही छान असा व्हाईट कलर आलेला होता, त्यांना थोडे लालसर वगैरे असं काही नव्हतं. तर खूप छान प्रकारे आपले वेफर्स तळले गेले. त्यानंतर सकाळच्या डब्याची तयारी करण्यासाठी मला काही शेंगा मोडून ठेवायच्या होत्या. तर इथे गवारच्या शेंगा होत्या, तर ही गावरान गवारची शेंगा खूप छान लागली.